मार्लेश्वरला आणि तिथं मस्त मंदिर पण आहे आणि तुम्हाला खूप फिरायला आवडेल तिथं तुम्हाला। चलो 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 हम चले सभी चले चले। हॉटेल ईश्वरीवर का? तर आपण पोहोचलोय मार्लेश्वर आणि मार्लेश्वरात आम्ही चढतोय आणि इकडच्या साईडने मस्तपैकी असा झरा वाहतोय आणि पुढे धबधबा आहे। मार्किंगच दिसते की याच्यावरनं पाणी वाहत असेल बरं का ते है ना। पावसाळ्यात भारी वाटतं पण तेवढं भयानक पण। हळूहळू चाल तू। मंदिराजवळ पोहोचल्यावर डाव्या हाताला धबधब्याकडे जाणारा रस्ता आहे, तशी पाटीच लावलेली आणि उजव्या हाताला मंदिराकडे। अलर्ट करणारे आता आम्ही चाललो देवाच्या गुफामध्ये तर चला। आणि तिथं मस्त आता देव राहतील, आपण त्यांना आता नारळ ठेवायचं तर त्यामुळे आपण आता गुफेत चाललो। चला चला लय भीड आहे बरं का। आता देवांची मूर्ती आहे तर चला आशीर्वाद घेऊ। चला पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल देव आणि आपण त्यांना आता प्रमाण करू। चलो चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मोठे मोरया। अरे केवढी छोटी आहे यार, ओ माय गॉड। भाई पुन्हा अंधेरा आहे काय भाई माला गुफा आहे एवढी छोटी। तर बघा मित्रांनो इकडं शिवलिंग आहे वगैरे सगळं लाईट पेटवली आहे। आपल्याला आता जायचं आहे, दर्शन घ्यायचं। चला लाईन वाईज आपल्याला जायचं आहे पुढे। मी तर लास्ट मध्ये आपण पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल की देव आहे, देवाला मस्त पाया पडून जो सगळ्यांना माहिती ही सेवा केलेली आहे। हात भेट नारळ दिलाय तेव्हा मान्य करून घ्या। मनाच्या त्यांच्या इच्छा परिपूर्ण करा। संपूर्ण कुटुंबात नोकरी धंद्यात सुख शांती द्या, सुखी देवा, सुखाचा मार्ग द्या, निरोगी आरोग्य द्या। अशी देवतांच्याकडे जेव्हा तुमची वर्षानुवर्ष सेवा पूजा करून घ्या, सुखात जेव्हा प्रवास करा, त्यांना सन्मान करा, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला देवा। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। आता गाय जाताना पैसे ठेवतो, तर एक सिक्का बी ठेवतो मी। तर चला मला चांगली बुद्धी द्या, मला चांगली शिक्षा द्या। अंधार यार मध्ये सांगितलंच होतं की जेव्हा आपण नदीकडे जातो तर आपल्याला प्रकाशच पडतो ना।
लक्ष इकडे. आमचं दर्शन झालंय मार्लेश्वरचं आणि आता आम्ही निघालोय बीचवर जायला. मी फूक मारली काय 2 झाले. तू आपण परत ट्राय करू. छापा लक्ष्य को टैटू बना रहे हैं. आर्ट है ना, नॅचरली टॅटू. एकदम छान. बघू बघू, खूप भारी आलं एकदम. अजून लव्हेंडर फ्लॉवर आहे बाई इथं. मामी लक्ष पाडून द्या. मामी थांब 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 लक्ष. तर ह्या पानांचा पकड मी करून छापा तयार होतो. भगवान इथे 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 एकदम जोरात. ये लक्ष्य की टैटू देखो नेचुरली. बाप रे. ओ माय गॉड, बहुत बढ़िया है. ये लाईट दे. चल इकडे. त्याला तर काही झालं नाही. वा 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 वा, तो स्ट्रॉंग आहे. मला काही दुखलं बी नाही, जोरात केलं. मम्मी एवढा मला चला आता. मम्मी ज्यूस घ्यायचं का? टॉयज टॉयज. चला भारी ना. आंघोळ करायची का? हा करायची. हा. जाऊ का ग? नको. आता आम्ही मार्लेश्वरहून खाली येत असताना इथे एक आम्हाला हॉटेल लागलं आणि हे मार्लेश्वरच्या धबधब्यातूनच पाणी येत आहे. तिथं न जाता आम्ही इथं थांबलोय. इथं पण मस्त. तर आम्ही ज्या प्लेसवर जेवायला नाश्ता करायला थांबलो. तू खाणार आहे का? बोल. हा. ओके. मॅगी. खाणार आहे. मॅगी आहे का? मग ओके, डन. काय खायचं लक्षला? मॅगी. संगमेश्वर देवरुखकडून येणारा रस्ता आणि हा मार्लेश्वरकडे जाणारा रस्ता आहे. मार्लेश्वर इथून हार्डली 100-500 मीटर अंतरावर आहे. समोर आहे जगदंबा धाबा. एकदम घरगुती स्वरूपाचं जेवण मिळतं इथे निसर्गाच्या सानिध्यात. शेजारी नदीचा आवाज ऐकत असणार तुम्ही. अशा ॲटमॉस्फिअरमध्ये जरा जेवण पण व्यवस्थित जातं. मिसळ वगैरे. मावशी काय काय बेत केलेलं आहे? मिसळ झुणका भाकर. अरे वा.
गाडी लॉक केली का हो? गाडी लॉक केली का हो? बिल काय असेल तेवढंच मिळणार 300 कोटी वर्षात 2 वर्षात 3-4 वर्षात पण त्याचे व्याज झालं किती घे प्रसाद घे रे. हो नाही